उपचार घेण्याकरिता रुग्णालयात दाखल होऊन रुग्ण सलाईन घेत असताना अचानक उलट्या झाल्याने रुग्ण नातेवाईकात एकच खळबळ उडाली। हा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे। सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्माघातासह अनेक उन्हाच्या आजाराने रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे। याच दरम्यान अशा घटना घडल्याने रुग्ण नातेवाईक आता रुग्णालयात प्रशासन विरुद्ध आपला संताप व्यक्त करीत आहेत। जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना सलाईनमुळे उलट्याचा त्रास झाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे। सुरेखा राहुल फोन 30 तारखेला ॲडमिट झाली। मला ताप आणि सर्दी खोकला आणि विकनेस पण होती। मी ब्लड चेक केलं, माझा रिपोर्ट पहिलं सांगितलं गेलं की टायफॉईडची सुरुवात आहे म्हणून। नंतर मग रिपोर्टला आल्यानंतर मला सांगितलं गेलं की पहिली मला सिस्टरने सांगितलं की रिपोर्टची टायफॉईडची स्टार्टिंग आहे म्हणून। नंतर मग तुमचा रिपोर्ट यायचा आहे म्हणे। रिपोर्ट आल्यानंतर मग नॉर्मल आहे, टायफॉईड नाही आहे। रिपोर्ट यायच्या पहिलेच मला सलाईन चालू करून दिली आहे, 1 दिवस पहिलेच। मग 1 दिवस सलाईन घेतली, सकाळ संध्याकाळ। आणि संध्याकाळी एका मुलाची तब्येत खराब झाली, शिक्षकांनी सांगितलं की माझ्याकडे माझी एक छोटी मुलगी आहे 12 महिन्याची, 5 वर्षाची। माझे सासूबाई आहेत त्या मेंटली आहे, बाळाला पाहायला कोण नव्हतं म्हणून मी माझ्या मिस्टरांना घरीच ठेवलं। इथे मी ॲडमिट झाली एकटीच। आणि मग माझ्या मिस्टरांना मला बोलावण्यात आलं किंवा तुम्हाला एकटं घेऊ नाही शकत म्हणून, सोबत बोलावं। मी थोडी सुट्टी काढून होती, संध्याकाळी घरी गेली, आराम केला, लगेच सकाळी ती निघून आली, नाश्ता केला, सलाईन घेतली। तेव्हा माझे बाबा होते माझ्यासोबत, माझे मिस्टर होते। आणि अर्धा घंटा मग सलाईन झाल्यानंतर अर्धा घंटा थांबले माझे मिस्टर माझ्यासोबत। नंतर मग मी त्यांना पाठवून दिलं छोटे बाळ असल्या कारणाला घरी। काही वेळातच मला माझं पूर्ण चेंज झालं, डोकं खूप दुखायला लागलं, थंडी लागायला लागली, पूर्ण एकूण एक हार्ट दुखायला लागलं माझ्या अंगातलं। आणि पूर्ण असं आगळं वेगळं, म्हणजे मला होश नव्हता, उलट्या खूप झाल्या मला, म्हणजे माझ्या पोटात काहीच होतं राहिलं। पूर्ण माझे अंग पाय पूर्ण असं म्हणजे पूर्ण आगळीवेगळी स्थिती होती। मी यांना मागत होती की मला ब्लँकेट द्या, मला थंडी वाजत आहे, तर माझं कोणीच ऐकत नव्हतं। मी अर्धा घंटा 1 घंटा इथं बसलो। मी कसं तरी माझ्या बाजूच्या एका पेशंट जवळच्या माणसाला इशारा केला की मला मोबाईल द्या। मला होश नसताना मी कसं तरी माझ्या मोबाईलमधून नंबर काढला माझ्या मिस्टरांचा, आणि त्यांनी फोन केला, 2 शब्द बोलली। ते अर्ध्या मधात गेले बाजारपर्यंत आणि वापस आले। गावाला जात असताना लगेच ते आल्यानंतरही अर्धा घंटा ते आरडाओरडा त्यांनी भांडण केलं यांच्यासोबत। त्याच्यानंतर मला 1 घंट्यानंतर मला ब्लँकेट देण्यात आला आणि सर्व बेडशीट सगळं बेडवरचे माझ्या अंगावर टाकलं। माझी स्थिती एवढी खराब की मी दिवसभर बेहोश असल्यासारखीच होती। मला दिवसभरही म्हणजे काय झालं ते मला काहीच माहीत नव्हतं। सध्या कडक उन्हामुळे जीव लाहीलाही होत असून तापाच्या आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे। आजार बरा होण्यासाठी नागरिक रुग्णालयाकडे धाव घेत असून थंडी वाजून ताप या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात औषधीसह सलाईन दिल्या जात आहे। परंतु या सलाईनमुळे भरती असलेल्या अनेक रुग्णांना सतत उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। एकीकडे शासनाकडून मोफत उपचार दिल्या जात असल्याचा मोठा गाजावाजा, मात्र रुग्णांना पुरवठा केला जात असलेला औषध साठा हा बोगस असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे। नमस्कार, मी डॉक्टर जयेश शेकार, इथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून मी डॉक्टर आहे इथे। तर घडलेला प्रकार तुम्हाला माहितीच असणार आहे की इथं पेशंटला सलाईन लावल्यावरती व्हॉमिटिंग झालेले आहेत, थंडी वाजली आहे। तर असाच एक प्रकार घडला होता। तर आमच्या बाजूने असं सांगण्यात आलं आहे आम्हाला की आमच्याकडून आम्ही जे उपचार रुग्णांना दिले आहेत त्याच्यामध्ये आमची जी बाजू आहे ती अशी आहे की आम्ही एकदम तपासूनच औषध लावलेलं आहे सगळ्या पेशंटला, आणि एक्सपायरी प्रोडक्ट असा कुठलाच प्रकार नाही आहे इथं। सगळा एक्सपायर प्रोडक्ट महिन्याच्या अखेरीस डिस्कार्ड केला जातो आणि त्याची पुरेपूर चाचणी करूनच जो प्रोडक्ट चांगले आहे, विदिन एक्सपायरी डेटवाले प्रोडक्ट आहे आणि जे एक्सपायर झालेले आहे यांच्यामध्ये फरक देऊनच वेगळे वेगळे आपल्या इथे लावलेले आहे प्रोडक्ट्स।
तर मग आता जो मागच्या वेळेस प्रकार झाला आहे मागच्या 2-3 दिवसात, त्याला पेशंटला कफ, फिवर, कोल्ड होता त्याला आणि त्याचा एक टायफॉईडची चाचणी करायला लावली होती आपण विडाल. त्याच्यात त्यांना एकदम माइल्ड असा टायफॉईड निघून आला होता. तर मग आपण त्यांना इंजेक्टेबल टॅक्झिम लावले होते आणि अँटीबायोटिकमध्ये त्यांना आपण अमोक्स दिलेले होते आणि तसंच आपण त्यांना कफ सिरप पण दिले होते. आणि अचानक मग त्यांना थंडी वगैरे थंडी वाजायला लागली त्यांना आणि त्यांना असं उलटं पण खूप झालं. तर त्यांना त्वरित उपचार त्यांच्यावर केला गेला आहे आणि पेशंटची कंडिशन आता एकदम बरोबर आहे. आणि मला असं वाटते की जो प्रोडक्ट आपल्याला इथं जे सलाईन आणि जो सप्लाय होतो औषध साठ्यांचा, त्यांच्यामध्ये मला वाटते असं काहीतरी होऊ शकते, काही 1-2 बॉटल असं असू शकतात. पण तरी जे आम्ही बघितलं आहे ते कोणतीही बॉटल एक्सपायर नाही आहे आणि एक्सपायर जो माल आहे तो जो एक्सपायर साठा आहे तो इथं वेगळा केला जातो आणि महिन्याच्या अखेरीस 2 वेळा त्याचं चेकिंग होते की कुठले एक्सपायर आहे, कुठले एक्सपायर नाही. तर आमच्याकडून ही प्रतिक्रिया आहे आमची आणि अशा पुढे असं काही होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेऊच. व यावेळेस पण आम्हाला हेच सांगायचं होतं. धन्यवाद.